तसं धर्माचं आहे। अव्यक्ती कार्यरूपाने असतात, व्यक्ती कारणरूपाने असतात। हा महत्त्वाचा विषय आपण समजून घ्या, जाणून घ्या, लक्षात येईल। आणि मग परमेश्वराचे जे गुण आहे ते कोणते आहे? सौंदर्य, लावण्य, औदार्य, सौभाग्य, दया, मया, कृपा, करुणा, एवं आदित अनंत गुण बोली। अनंत आहे पण हे मुख्य आहे। आणि या शब्दाचे अर्थ आपण समजून घेणार आहे, जाणून घेणार आहे। हे शब्दाचे अर्थ आपण समजून घेऊन, जाणून घेऊन ते आपल्या जीवनात त्याचं महत्त्व, मर्म हे आपण घेणार आहोत। परमेश्वराच्या अव्यक्त स्वरूपात हे कारण रूपाने आहे। सौंदर्य, लावण्य, औदार्य, सौभाग्य, दया, माया, कृपा, करुणा अव्यक्त रूपी कारण रूपाने आहे। आणि व्यक्त झाल्यावरती ते कार्याला येतात। तसंच त्याचे प्रत्यक्ष जे कार्य परमेश्वराचे व्यक्त स्वरूपातच आपल्याला दिसेल, पण समजेल, पण कळेल, पण जाणवेल, पण ते अवतारातील साकार मूर्तीच्या ठिकाणी दिसून येतात। त्याचे कार्य पण त्याच वेळेस होते। ज्यावेळेस परमेश्वर मूर्तीधार्य होतो तेव्हा त्याचं कार्य ते आपल्याला दिसतं, समजतं, कळतं। आणि त्यामुळेच जीव परमेश्वराच्या भक्तीला लागतो। आणि धर्म कोणते आहे ते आपण बघितले। नित्यत्व, व्यापकत्व, स्वरात्मकत्व, स्वरातीत्व, सर्वकर्तृ, सर्वसाक्षित्व, एवं आदित अनंत धर्म बोली। आता हे धर्म अव्यक्ती कोणत्या रूपाने आहे? कार्यरूपाने। आणि व्यक्ती कारण रूपाने। दोनचा नेमका फरक लक्षात घ्या, ते आपल्याला लक्षात येईल पुढे जाऊन, पुढे जाऊन। त्या परमेश्वराच्या अव्यक्ती स्वरूपी ते कार्यरूपाने आहे। आणि व्यक्त अवतारात त्याचे कार्य मात्र ते नसते। नित्यत्व हे मूर्तीच्या ठिकाणी नसते, तर अव्यक्त स्वरूपात असते। आता मूर्ती आहे स्वामी श्री चक्रधरांची, इथं श्रीमूर्त आहे, ते दाखवू शकतात। श्रीकृष्ण महाराजांनी दाखवलं एकाच वेळेस सर्व, परंतु त्या विज्ञानाच्या माध्यमातून। ओरिजिनल जे स्वरूप आहे ते अव्यक्ती जे आहे ते सर्व व्यापक आहे, पण व्यक्त झाल्यावर ती मूर्त एका ठिकाणीच आहे। आणि अनेक ठिकाणी मूर्त निर्माण करायची असेल तर त्याला विज्ञान या शक्तीचा वापर करून श्रीकृष्ण महाराजांनी सगळीकडे श्रीकृष्ण महाराज दिसतात। नारदांना दिसले ना सगळीकडं, ज्या परमेश्वराच्या राण्या होतात त्यांच्या सगळीकडे श्रीकृष्ण दिसले। म्हणजे जा तिथं कोणी नाही, तिथं कोणीच नाही असं दिसलंच नाही, सगळीकडे श्रीकृष्ण महाराज क्रीडा करतात। तर व्यापकत्व हे मूर्तीच्या ठिकाणी नसते। मूर्ती सर्व व्यापक असू शकत नाही म्हटलं, कारण मूर्ती एका ठिकाणीच असेल, पण अव्यक्त हे सर्व व्यापक आहे। आता लक्ष देईल तुमच्या की अव्यक्ती जी आहे धर्म ते कार्यरूपाने कसे आणि व्यक्त झाल्यावर कारणरूपाने कसे हे लक्षात आलं। कारण मूर्ती सर्व व्यापक असू शकत नाही। मूर्तीचा एक आडाखा आहे, तो दिलेला आहे, जीवासाठी आलेला आहे, म्हणजे जीवासारखाच होऊन आलेला आहे। त्याच्यामुळं मूर्त 3.5 हाताची आऊट जशी आपली तशीच श्रीकृष्ण महाराज स्वामी श्री चक्रधर। फक्त त्या मूर्तीमध्ये त्या परमेश्वराने जे गुण घेतलेले ते मात्र आपल्यापेक्षा वेगळे। आपल्यासारखं फक्त दिसणं, 2च डोळे, 2च कान, 2च हात, सर्व सेम टू सेम। हा फरक आहे गुणामध्ये, धर्मामध्ये। तर परमेश्वराचे अव्यक्त स्वरूप मात्र सर्व व्यापक आहे, मूर्ती मात्र सर्व व्यापक असू शकत नाही। याप्रमाणे सर्व धर्माच्या गुणाच्या बाबतीत लागू पडतं। आता सर्वच जे गुण आहे आपण जे बघणार आहे ते सर्वच गुण अव्यक्ती कारण रूपाने आहे, व्यक्ती कार्य रूपाने आहे। आणि सर्वच धर्म अव्यक्ती कार्यरूपाने आहे, व्यक्ती कारण रूपाने आहे। सर्वच, असं काही नाही की एखादा मग अपवादात गुण आहे का किंवा धर्म आहे का असं सांगता येत नाही। अपवादात्मक नाही, सर्वच आहे। सर्व गुणाच्या बाबतीत, सर्व धर्माच्या बाबतीत हा नियम लागू पडतो। हे लक्षात आलं? लक्षात आलं ना? व्यक्ती, अव्यक्ती, गुण आणि धर्म यातला फरक। आता आपण परमेश्वराच्या गुणाकडे आपण वळणार आहोत। परमेश्वराचे गुण कोणते आहे? सौंदर्य, लावण्य, औदार्य, सौभाग्य, दया, माया, कृपा, करुणा, अनंत धर्म, अनंत गुण। यातले आपण आता शब्दाशा अर्थ समजणार आहोत।
सौंदर्य म्हणजे काय? जो अवयव जसा आहे तसा असणे म्हणजे सौंदर्य. ही व्याख्या आहे सौंदर्य. आपण तर कोणालाही सुंदर म्हणतो, नावीलाच असतो, मजबुरी असते आपली. कशालाही सुंदर म्हणतो, पण माहिती नाही म्हटलं तर परत जेवणाची अडचण यायची. त्याच्यापेक्षा म्हणायला काय लागतं, कुठं पैसे लागतात. परंतु देवाने सौंदर्याची व्याख्या दिलेली अत्यंत सुंदर. परमेश्वर काय म्हणतात, कलियुगी हे बरे. एकदा परमेश्वराची श्रीमूर्त आपल्याला दिसावी, पाहायला भेटावी, एक झलक, ते सौंदर्य काय आहे याची काही एकदा आस लागली का सारे सौंदर्य तुमच्या नजरेसमोर फिके होतात. आपण तर कुठे बी जातो एखाद्या गार्डनमध्ये तरी आपण म्हणतो वा 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 वा. फिरायला जातो उटी, मैसूर, जम्मू काश्मीर, नंतर स्वर्गच आहे, स्वर्गच उतारला आहे. काय त्याच्यात बर्फ पडतात, झाडं लागतात, पावसाळ्यात हिरवगार दिसतं, उन्हाळा पडला का सारं सुकून जातं. सौंदर्य काय असं आलं आणि गेलं असं असतं का? सौंदर्य कायमस्वरूप, कायमस्वरूपी. असं तसं सौंदर्य फक्त परमेश्वराचं, ते कायमस्वरूपी आहे. ते काय आता उन्हाळा आला, पावसाळा आला, हिवाळा आला, बदललं असं नाही. पण सौंदर्याची व्याख्या एकदा समजून घेतली का सौंदर्याकडे पाहण्याची नजर, दृष्टीसुद्धा आपली बदलते. कुठं काहीतरी आपल्याला चांगलं दिसलं तर आपण म्हणतो अरे माझा देव किती सुंदर असेल. हे जर मला आकर्षित करू शकतं, ठिकाण असेल, वस्तू असेल, व्यक्ती असेल, त्याच्यापेक्षा माझा देव किती सुंदर असेल. एकदा का तो माझा देव किती सुंदर असेल याची कल्पनेच्या पलीकडचं आपण विचार करायला लागू, तेव्हा आपल्याला काही सुंदर दिसणार नाही. आपण स्पष्ट राहू एकदम नाही. हे कलियुगी बर्वे अत्यंत कशी असेल कल्पनाच करत नाही. विचार करा, चिंतन करा, डे नाईट दिवस चिंतन करत राहा का जे परमेश्वराने सौंदर्य स्वीकारलं, जो अवयव जसा असेल. आपण म्हणतो ना याचं नाक खूप, याचे डोळे, याचं कान, आणि परमेश्वराचा जो अवयव जसा आहे तसा. आता जो जसा आहे तसा आपण काय माहिती आहे आपल्याला, आपण कोणालाही बी जो चांगला म्हणतो, कशालाही चांगलं म्हणतो. जसा आहे तसा परमेश्वराची श्रीमूर्त बघितल्यानंतरच कळेल का हा अवयव असा. परंतु आपण श्रीमूर्त पाहण्याचे भाग्यवान नाही, त्यामुळं आपल्याला तो अवयव माहीत नाही, आणि म्हणून आपल्याला नाविलाज असतो कशालाही कोणालाही म्हणावं लागतं. जसं एक व्यक्ती आहे, 18 दारिद्र्य, गरिबी आहे, बाजारात जातो, त्याला काही काम भेटत नाही, त्याच्याकडे जे असतं थोडंफार त्याचे तो तांदळाच्या कण्या आणतो, आणि कण्या आणून घरी बायकोला सांगतो मस्तपैकी आता जेवण करा, मस्तपैकी जेवण करू, मस्तपैकी झोपू. आता त्या बायकोला मोठा प्रश्न पडला, तेल नाही, मीठ नाही, मिरची नाही, मसाला नाही, काहीच नाही. हा म्हणतो आता मस्त जेवण करा, करू काय? त्याने आणलं एवढे, ती तसं ते पाणी टाकून कसं तरी शिजवते. बसायला बाज नाही, घालायला कपडे नाही, 18 दारिद्र्य म्हटल्यानंतर विषयच येत नाही. तसाच तो घराच्या बाहेर एका काट्याच्या पेट्यावरती बारदान टाकतो, झोपतो, हवेने ते हलतं, म्हणतो काय मजा आहे, काय सुख आहे. त्याचे सारे ते मुलं शेंबडे, घाण, कपडे नाही, त्याच्या उड्या मारल्यानंतर यालाच सुख मानतात. काय सुख आहे म्हणतात. मग ते सर्व येतं खातं, ते खातात, काय सुख आहे म्हणतात. देवा याला सुख म्हणजेच माहीत नाही आहे, त्याच्यामुळं हा सुख, यालाच सुख समजणार आहे. तसं आपल्याला सौंदर्य म्हणजेच माहीत नाही आहे, म्हणून आपण कोणाला कशालाही सुंदर म्हणतोय. ते माहिती पाहिजे ना, ते माहिती असणं म्हणजे बघितलं पाहिजे. बघितलं नंतर आपली जी क्लिअरिटी, स्पष्टता आहे ती येईल, आणि मग हे सौंदर्य, याला म्हणतात सौंदर्य. आपण तर कोणाला पिक्चरमध्ये गेलो तरी आपण म्हणतो वा 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 वा. पावसात घेऊन गेले तर ते जर धुवून गेलं तर मग वा वा कळलं आपल्याला. सारा मेकअपचा प्रकार असतो बाह्य अंगाने. परमेश्वराचं असं काही आहे का? स्वरूपांग, मुळातच सौंदर्य. ज्या अवयवाकडे बघितलं फक्त बघतच राहावं. वेद नुसता अवयव, पूर्ण मूर्तीने एक अवयव बघतच राहावं, पाहतच राहावं. आणि स्वामी श्री चक्रांच्या बाबतीत अशा कितीतरी लीळा आहे. श्रीकृष्ण महाराजांच्या बाबतीत तर विशेष नाही, श्री स्वामी श्री चक्रांच्या बाबतीत कितीतरी लीळा आहे. त्या बोने बाया म्हणतात
कोण मायाच्या पोटी तुम्ही, किती सौंदर्य आहे. ते येतात बाई सांगत, त्या बाईसांना म्हणतात काय सांगू सौंदर्य, काय सांगू लावण्य, काय सांगू त्यांचं औदार्य. ते वर्णन केल्यानंतर बाईसांना वेध होतो आणि मग ती बाईसा शोधायला देवाकडे जाते आणि त्या देवाने आपल्याकडे इथं राहावं त्याचा हट्ट धरते. वर्णन, नुसतं वर्णन, ओरिजिनल किती असं, कसं असं. सौंदर्याच्या बाबतीत परमेश्वराचे सौंदर्य हे जे गुण आहे तो परमेश्वराने स्वीकारला, तो सौंदर्य स्वीकारलं म्हणून लावण्य गुण एकाच्या एक पुढे येत राहतो, कारण सौंदर्यापेक्षा लावण्य श्रेष्ठ आहे. मग लावण्य जर बघितलं तर जन वेधले जातात, वेद निर्माण होतो, वेद निर्माण, काय सौंदर्य बघतच राहावं देवाकडं. त्यातून मग कोणाला बोध, त्यातून कोणाची क्रिया, त्यातून देवच्या दर्शनाला लोक येतात, म्हणजे कार्याला येतं ना, हे कारण रूपाने होतं ना. सौंदर्य जर यदाकदाचित परमेश्वराने स्वीकारलं नसतं तर काही जीव त्यातून जे येणारे ते आले नसते. कार्याला आणलं त्यांनी आता जीवाच्या हितासाठी. जन वेधले जातात, औदार्य गुणांनी ज्ञान दिले जातं, कारण त्याची योग्यता पात्रता न बघता देण्याची प्रवृत्ती, औदार्य गुण पुढे येणार आहे. योग्यता अयोग्यता न पाहता देत राहणे. दादूसांना म्हणतात येत ब्रह्मविद्या विचारा, याला म्हणतात येतं अनुसारा, त्याला म्हणतात येणं अनुसारा. देवाला माहीत नाही यांची योग्यता पात्रता काय आहे, खरीच अनुसार आहे की नाही आहे, पण देत राहणं औदार्य. आणि त्यामुळं त्या जीवाला विशेष आवडी परमेश्वराविषयी संचरते आणि ते आवडी संचारल्यानंतर मग ते परमेश्वराने मिळवलेलं जे सौभाग्य गुण आहे तो त्याद्वारे परमेश्वर त्याला या जीवाला देतात. सौंदर्य, या सौंदर्यामध्ये तेज आली, झळाळी आली. आपण तर फक्त बाय अंगाने फक्त मेकअप करतो, पण त्याच्यावर झळाळी कुठे आहे? ती झळाळी कुठून येणार आहे? आचार्य काय म्हणतात, आतमध्ये एक वस्तू आहे ती झळकत असे म्हटले. आंघोळ कधी केली माहीतच नाही, पाणी कधी लावलं शरीराला माहीतच नाही, परंतु आतली वस्तू कोणती झळकते? निरंतर स्मरण, चिंतन, आनंदमय ते जे स्वरूप आपण समजून घेतलं आणि त्या परमेश्वराचे आपण भक्त झालो आणि त्यावेळेस आपण त्या पद्धतीनं जर राहायला लागलो तर आपल्या चेहऱ्यावर तशी झळाळी दिसेल, फ्रेश दिसेल, पॉझिटिव्ह दिसेल. नाही तर चार लोकांना आलं, अरे हा आला आहे का, याला कटवा, याच्याकडे नका जाऊ. हवा हवंसं आपण वाटलं पाहिजे की नाही, याच्याजवळ गेलं चार गोष्टी आपल्याला चांगल्या ऐकायला भेटतात. पॉझिटिव्ह असं काहीतरी निर्माण होते त्याच्याबरोबर आजूबाजूला गेल्यानंतर. याच्याबरोबर संगत करू, याच्याबरोबर कॉन्टॅक्ट ठेवू, याच्याबरोबर रिलेशन मेंटेन करू असं लोकांना वाटलं पाहिजे. नाही तर आपल्या कटवायच्या मागे जर ते लागले याचा अर्थ आपण परमेश्वराचे भक्त नाही. लोकांना आपण हवंसं वाटलं पाहिजे. आपल्या राहणीमानावरून, आपल्या विचारावरून, आपल्या औदार्यावरून हे पुढे येणार आहे आता. पण आपण तर लेवल चिटकतो, हा असा, हा तो तसा, त्याचा अधिकार नाही, त्याची पात्रताच नाही, त्याची योग्यताच नाही, त्याची जोडच नाही, हे लेवल आपण चिटकून टाकलेले. परंतु आपण त्यात बसतो का हे बी आपण बघितलं पाहिजे. जो अवयव जसा आहे तसा असणे म्हणजे सौंदर्य, आणि तो तसाच असणं, जसा आहे तसाच असणं याला सौंदर्य म्हणतात. सर्व अवयवांचे चांगलेपण, असं एक अवयव चांगला आहे आणि बाकीचे काय उपयोग आहे की त्याचा? काय उपयोग नाही. यथायुक्तत्व असणं, सर्वच अवयव, सर्वच बाजूनी, सर्वच अंगाने जे जसं आहे तसं असणं म्हणजे सौंदर्य. काही मध्ये असतात काही, याचं हे चांगलं असतं तर त्याचं ते नसतं, त्याचं ते चांगलं असतं याचं ते नसतं, असं असतं. परंतु परमेश्वराच्या ठिकाणी असं नाही आहे. सर्व अंगाने, सर्व युक्तत्व आणि जे जसं आहे तसं सर्वच अवयवयुक्त, ते सौंदर्य. ज्या अवयवाकडे बघितले तिथंच दृष्टी खिळून राहते, तिथंच आपण दृष्टी वळवण्याची, आपली इकडं पाहण्याची, दुसरीकडे जाण्याची इच्छाच न होणे. पूर्ण अंगाने एकाग्रता साधली गेली, पूर्ण अंगाने एकाग्रता. देवाकडे पाहिल्यावर बघतच राहायचं. कोण नाही वेधले देवाकडे? राजे वेधले, प्रधान वेधले, देव वेरूळला आहे. आणि देवगिरीच्या राज्यात सारे जे दरबारी असतात, मंत्री लोक,
ते सारे देवाच्या दर्शनाला. राजा येतो दरबारात, कुणीच नाही. म्हणले काय, कुठं गेले, कुठं? म्हणले अभय द्याल तर सांगा म्हणे. असे असे एक पुरुष आलेले वेरूळला, सारे दर्शनाला तिकडं जातात. अरे मग मलाही दर्शनाला नाही. तर ते भाग्य राजाकडं नव्हतं. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा राजाने देवाचं दर्शन घेण्याचा प्रयत्न केला, पण देवाने दिलं नाही. अगदी सिन्नरला सुद्धा इतकंही मोठं आपल्याला व्हायचं नाही आहे का देवाने आपल्याला दर्शनच नाकारावं. तो राजा होता म्हणून देवाने दर्शन नाकारलं ना. हे राजे पण काय कामाचं का ज्याला दर्शन नाकारलं देवाने. सर्वसाधारण मातंगाला देवदर्शन देतात. मंदिरात बसलेले सारे महाजन आहे, ब्राह्मण आहे, 2 मातंग येऊन उभे राहिलेले. औसा निरोप देते, कोणी आले भक्त भेटायला, देव ते लाडू देतात. लाडू द्या, प्रसाद द्या, पाठवा त्यांना. ते देतात. एकाला लाडू भेटला, प्रसाद भेटला देवाचा, चला एक निघून गेला. पण एक हट्टी आहे, नाही मी देवाचं दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही. देव सर्व महाजनांना, सर्व ब्राह्मणांना, प्रतिष्ठितांना सोडून त्याला दर्शन द्यायला आलेले. नुसते दर्शन द्यायला नाही आले. देवाने दिलेला लाडू, तोच लाडू स्वीकारून यांना खायला लावल्याने खाणार. मातंगाचा लाडू, मातंगाचा कसला म्हटले, हा तर दूध भात आहे म्हणे, देवाचा प्रसाद आहे. जातीयता जो जीवाजीवामध्ये निर्माण झालेली जी दरी आहे ती तोडायचं काम परमेश्वर करतात. मातंगाला दर्शन देण्यासाठी महाजनांना सोडून देव येत आहे आणि एवढा मोठा राजा त्याला दर्शन नाकारताय. एवढं मोठे पण काय कामाचं की ज्याला दर्शनच भेटू नये देवाने, ते मोठे पण काही कामाचं नाही. देवाला मोठे पण नको आहे. वैचारिक श्रीमंती देवाला अपेक्षित आहे, ज्ञानयुक्त श्रीमंती, आचारयुक्त श्रीमंती. औदार्य हा गुणामध्ये आपण गेल्यानंतर ही औदार्याची श्रीमंती परमेश्वराला अपेक्षित आहे. परंतु आपण ती प्राप्त करू शकत नाही. परंतु ज्याला बोध झाला, ज्याला देव कळाला, तो ते प्राप्त करेल आणि ज्याला तो प्राप्त करेल तोच परमेश्वरापर्यंत पोहोचेल. एवढं सोपं नाही आहे. हे अवयव बर्वे जे आहे ते सौंदर्य परमेश्वराच्या प्रत्येक अवयवाच्या ठिकाणी असतं म्हटलं. एखाद्याच अवयवाच्या ठिकाणी नाही. प्रत्येक अवयव ती बघतच राहावं, मोहित करणारं, एकाग्रता साधणारं, वेद निर्माण करणारं, वेच निर्माण करणारं, आवडी निर्माण करणारं, असा परमेश्वराचा प्रत्येक अवयव असतो. आणि या सौंदर्याच्या अनेक लीळा आपण पाहू शकतो. द्वापारीच्या बघू शकतो, कलियुगाच्या बघू शकतो. श्रीकृष्ण महाराजांनी अवतार घेतला. कधी घेतला? कालच घेतला ना म्हणे, द्वापारयुगात घेतला. काल काय झालं? मग तुम्ही काय साजरं केलं? अवतार दिन साजरा केला. आपल्यासाठी देव कधी अवतारला? जेव्हा बोध झाला तेव्हा. हे लक्षात घ्यायचं आहे. देव अवतरतो आपल्यासाठी कधी, हे महत्त्वाचं आहे. तो जन्म असतो, तो बोध असतो. श्रीकृष्ण महाराजांनी अवतार घेतला आणि विष्णू बसलेले. विष्णूच्या शेजारी कोण आहे? त्यांची पत्नी लक्ष्मी आहे. आणि ते तिथूनच मान तुकवतात, दंडोत करतात. आणि ती लक्ष्मीला शंका येते की काय प्रकार आहे, तुम्हीच सर्वश्रेष्ठ, तुम्हीच सर्व सुंदर. नाही म्हटलं. जो जगाचा अनंत ब्रह्मांडांचा नायक आहे तो आज पृथ्वीतलावर अवतारला आहे. काय सांगू त्यांचं सौंदर्य, काय पाहू त्यांचं लावण्य, काय दाखवू तुम्हाला. आता श्री हट्ट म्हटल्यानंतर अत्यंत घट्ट हट्ट राहत होतो, तो पूर्णच करावा लागतो. ते विष्णूलाही पूर्ण करावं लागलं. बाकीची सारी लीळा माहीत आहे. आता देवाला तर आदेश देऊ शकत नाही. मग आयडिया केली. सारे ब्राह्मणाचे मुलं पळावले. अर्जुनाने पण घेतला. अर्जुनाला काही सापडले नाही. मग देव म्हटले चला. मग तिकडे घेऊन गेले आणि ते सौंदर्य पाहता ती लक्ष्मी वेधल्या गेली आणि देवाबरोबर निघाली. देव म्हटले थांबा, म्हणून ती थांबली. अर्जुन म्हणता येता येतं, यावं द्या. अहो जिथं गेलो तिथं काय घेऊन जायचं का म्हटले. महादायशाला आश्चर्य वाटलं. महादायशा म्हटले त्या विष्णूला काहीच वाटलं नाही का? म्हणले अप्रिय ब्रह्म ते अविक्रिय, म्हणले विकारत नाही, त्याच्यामुळे तिला काहीच वाटलं नाही. आपल्या बाबतीत जर विचार केला तर अवघडच अवघड. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले फक्त संशय, घेणं नाही देणं नाही, काहीच नसतं. दररोजचे पेपर आपण वाचत असतो कितीतरी. दुसऱ्यावर संशय घेणं म्हणजे आपणच आपल्यावर संशय घेणं हे लक्षातच येत नाही.
अविक्रिय म्हणले, काहीच फरक नाही पडला, काहीच नाही झालं. तो वेद जी लक्ष्मी आहे, ती लक्ष्मी म्हणजे जीवच आहे आणि तिला तिथं फळ भेटलेलं आहे, सुखफळ आहे. ते फळसुद्धा सांडून पराबरोबर निघाली, फळ सांडून सुखाचीच फळ आहे. इतका त्या परमेश्वराचा वेद ती मृत्यूलोकात यायला निघाली होती. कारण ती होती कुठं आणि देव आता होते कुठं? पृथ्वी तलावर होते, म्हणजे मृत्यूलोकात होते ना. देवाबरोबर आली असती तर ते फळ तिला सोडावं लागलं असतं. परंतु वेदच एवढं होतं, सौंदर्यच एवढं होतं का त्याच्यापुढं ते सारं फिक्क आहे. देव काय आहे एकदा कळालं का त्याच्यापुढं सारं फिक्क वाटलं पाहिजे आपल्याला. देव कसा मिळेल, देव कसा भेटेल, देव कसा प्राप्त करता येईल, त्याला कधी पाहता येईल, ती आस आपल्या मनात सतत सातत्यपूर्ण तळमळ असली पाहिजे. परमेश्वराचं जे सौंदर्य आहे त्याच्यावरती कंट्रोल आहे. 2527ची श्रीमूर्त आहे, 27 वर्ष बघ, पुढे जाणेच नाही. आपलं तर वाढत राहतं तरी आपण दरवर्षी बड्डे साजरा करतो. कमी कमी होतं आहे, बड्डे काय साजरा करतो? ज्या दिवशी बड्डे आहे ना, याचा अर्थ काय झाला? 1 वर्ष कमी झालं, पुढच्या वर्षात आपण पदार्पण केलं. पण परमेश्वराची जी 27वी भित्री अशी वय, त्यांचं सुंदर अशी श्रीमूर्त आणि महावाक्यात सांगितलेले जे गुणधर्म आहे ते सर्व सांगितलेले गुणधर्म स्वामींनी पूर्णपणे स्वीकारलेले आहे. म्हणून आपल्याला स्वामी श्री चक्रधरांच्या लीळाचरित्रामध्ये गेल्यानंतर या अनुषंगाने आलेल्या लीळा ते स्मरणीय, आपल्याला चिंतन आहे. अशी एखादी लीळा जी स्मरणाला लागलो का ती वेच निर्माण झाला पाहिजे. वेच नाही विसरलो पाहिजे आपण विसरतच नाही. आपल्याला एखादी गाठी झाली का कंबर दुखतं, आळस येतो, डोळे लाल होतात, आपल्याला वाटतं काही बाहेरचं झालं का काय, आपण लगेच बाबाला विचारतो, बाबा असं असं होतं, काय करू? वेच नाही, आवड नाही. त्या लीळेमध्ये एवढं गुंतलो पाहिजे का आपण आपल्याला विसरलो पाहिजे. तेव्हा तासनतास स्मरण कराल, चिंतन कराल, परंतु आपण करत नाही. श्रीमूर्त जी परमेश्वराची ती जर पाहिली तर बऱ्याच लीळा आहे. लोणार खाडीच्या गायी वेदल्या देवाला. सारंग पंडित म्हणतात का हो द्वापारी पूर्ण नाही झालं तुमचं आवडी, इथं आता ती पूर्ण करताय का? पेरा संगमी यात्रा वेदली देवानी सर्व. देव म्हणतात वेदू, बाईसा म्हणतात करा नाही म्हणली. ती जी देवता आहे तिची अप्रतिष्ठा होईल, त्यांची प्रतिष्ठा करणे आमचंच काम. करू शकता देव नुसत्या सौंदर्याने, दुसरे काही कुठली जादू करायची गरज नाही, कोणत्याही प्रकारचा काही प्रकार करायची गरज नाही. राये मंडळी, सारे राजे मंडळी, दरबारातले सारे मोठे मोठे मंत्री फक्त देवाचं सौंदर्य बघून दर्शनाला यायला लागले. नंतर ते दर्शनाला यायला लागले म्हणून नंतर काय आता त्यांना जे दर्शनाचं फळ असेल, संबंध फळ असेल, काय असेल ते भेटल आणि परमेश्वराकडून सगळं नित्य ते पुढं त्यांची चाल तयार होईल. पण कोणीतरी गेलं, देवाला बघितलं, सांगितलं, काय सांगू ते पुरुषांचं सौंदर्य बघतच राहो, आपोआप दुसऱ्याला वाटेल ना इच्छा. तो म्हणतो अरे मला घेऊन जा, मग हा म्हणतो त्याला घेऊन जा. सारा दरबार तिकडे, सारे परमेश्वराच्या दर्शनाला. बोनेबाया म्हणतात बाबा ऐशी कवन पापीनी विसंबली, तुम्ही एवढं सौंदर्य घेऊन जन्माला आले. ती आई हेवा करतात ते बोनेबाया, कोण आहे की जिनं तुम्हाला जन्म दिला ती तुम्हाला विसरली किंवा तुम्हाला सोडलं. आता पाठीमागचा इतिहास काय त्यांना माहिती. देव स्वतः आलेले आहे. त्या देवाचं सौंदर्य आपल्याला वेधलं जातं. जिथं जिथं देव गेले त्यांना त्यांना किती वेद, किती आकर्षित निर्माण झालं असेल. आणि माधव भट का जे माधव भटाला प्रेमाचं दान परमेश्वराने दिलं, परंतु काही पूर्वकर्माचे कर्म ते नाश केल्याशिवाय त्यांचं योग्यता होणार नाही आहे. देव एका गावाला, माधव भट दुसऱ्या गावाला. इतका वेद आहे, इतका वेच आहे का येणाऱ्या जाणाऱ्या ब्राह्मणाला दररोज विचारतात. एखाद्या दिवशी विचारलं ठीक आहे, पण दररोज असे XYZ देव. आणि ते वर्णन पण करतात. लंबकर्ण, विशाल नेत्र, आजान भाऊ, गौर श्रीमूर्ती, ते माझे देव.
ते पुरुष आहे का, बरवे आहे का, कसे आहे का, दररोज विचारताय. आणि या ब्राह्मणाला बी शंका येते का दररोज विचारताय काय प्रकार आहे. म्हणून त्यांनी गमतीनं चेष्टा केली आणि किती मोठं त्याच्याकडून पातक घडलं. सारी लीळा आपल्याला माहिती. वेच निर्माण झाला, वेद निर्माण झाला आहे माधव भटाला. म्हणून ते त्यांना असं वाटतंय कधी 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 केव्हा. बाईसाई प्रेमी भक्त आहे, परंतु योग्यता व्हावी, त्यांचे कर्म जे आहे ते नासावे, त्या बाईसांना देवानी कधीतरी रुद्रपूरला पाठवलेलं आहे. आणि रुद्रपूरला पाठवलं आहे. महिना 2 महिने गोविंदप्रभू बाबांचं सेवा केल्यानंतर ते जेव्हा देवाकडे येतात तेव्हा एकदम बारीक होऊन येतात. देव म्हणतात काय केलं. सारंगपट्टीनं म्हणतात तिकडं काय थोडी भिक्षा कमी असते, खायला काही नसतं. म्हणून बाईसा रोडक्या झाल्या. देव म्हणतात नाही, ते खाण्यासाठी खाण्यावर असतं काय, ह्या प्रेमी भक्त आहे, सतत चिंतन आहे, तिथं आहे, परंतु बुद्धी देवाच्या ठिकाणी आहे. आचार्य 6 महिने तिथं आहे, परंतु चालता येणार नाही, उठता येणार नाही, अशी शारीरिक त्यांनी ते शरीर तसं बनवलं आहे, कृश बनवलेलं आहे. का बरं. खायला भेटत नव्हतं. गोविंदप्रभू बाबा तिथं नव्हते. वेद इतका आहे तर ते 6 महिने सतत चिंतन, निरंतर आठवण त्या देवाची केल्यानंतर त्यांची योग्यता पात्र झाली. आपलं तर काहीच नाही, वेद नाही. आपण स्मरणाला बसलो तरी आपल्याला मन लागत नाही, एकाग्र होत नाही. सत्संगाला असलो तरी आपण कुठं फिरून येतो, कुठं फिरून येतो आपण. आणि बरोबर आठवणीत पण राहतो. विसरायला अजिबात आपण तयार होत नाही. सत्संग असो तो बी सौंदर्यावर असो, परमेश्वराच्या गुणावर असो, हेच नाही, आवड नाही, एकाग्रता नाही, विसरतच नाही आपण आपल्याला. याचं कारण काय आपल्याला त्यातलं मर्म कळालं नाही, समजलं नाही. देव म्हणतात आमच्या वाचून त्या रोडक्या झाल्या. खाण्याच्या बाबतीच्या गोष्टी काय, सारंग पंडित त्यांना काय ते कळणार, काय समजणार. बाईसा का रोडक्या झाल्या फक्त देवालाच माहिती आहे. परंतु त्याच्या पाठीमागंही त्यांची योग्यता करण्याचाच उद्देश, परमेश्वराचा त्यांचं हित, त्यांचं भलं करण्याचाच उद्देश आहे. म्हणून त्यांना असन्निधान दिलेलं आहे. आपण तर प्रेमी भक्तच नाही, त्याच्यामुळे विषयच येत नाही. सौंदर्य ना देवतेचे ठाई ना जीवाच्या ठाई, फक्त ईश्वराच्या ठाई, म्हणून ते सौंदर्य. परमेश्वरालाच सौंदर्य म्हणावं. सौंदर्य तो परमेश्वर, आनंद तो, तसा सौंदर्य तो, सुंदरता ती. बाकी ना देवतेच्या ठिकाणी आहे ना जीवाच्या ठिकाणी आहे. किती काही मेकअप करा आणि किती काहीही करा, किती गॅरेजमध्ये जा, ते किती दिवसासाठी, 2 तासासाठी, 4 तासासाठी, एक विशिष्ट वयापर्यंत. अन्यथा एकदा गेलं की जो आजही कितीतरी हिरो आहे त्यांचं वय झाल्यानंतर बघा, किंवा मेकअप झाल्यानंतर आणि मेकअपच्या नंतर आणि मेकअपच्या व्यतिरिक्त बघा, आहे की नाही. ते सौंदर्य, कृत्रिम सौंदर्य काय उपयोगाचं नाही. ओरिजिनल, नॅचरल, नैसर्गिक स्वरूपांग ते सौंदर्य पाहत राहावं, बघत राहावं. रूप, वय, अवयव, शुद्ध, वर्ण, गुण अशा सर्वच अंगाचा त्यात समावेश. नुसतं एकाच बाजूनी नाही, सर्वच बाजूने. मग देव म्हणतात, एकदा दायंबा विचारतात देवाला, जी गोसावीन कुणी कवनी बरवे असे, सौंदर्य असे म्हटले, सुंदर असेल अजून तुमच्यापेक्षा कोणी आहे का. एक उत्सुकता, चिकित्सा. देव म्हणतात हो आहे ना. त्रिती सीता बरवे, द्वापारी श्रीकृष्ण बरवे, कलियुगी हे बरवे. परमेश्वराने एक कलियुगी सर्वच बरवे म्हणून ते युगी नाही सांगितले, कृतयुगी. कृतयुगाचं का नाही सांगितलं, कारण 3च युगाचं सांगितलं ना. हां, त्रेतायुगात, द्वापार युग आणि कलियुग. त्याच्या अगोदरचं युग कृतयुग. तर कृतयुगामध्ये सर्वच सुंदर होतो, आपणही सुंदर होतो. 32 लाख क्षणांनी युक्त होतं पहिल्या युगामध्ये. त्याच्यामुळे तिथं सारेच सुंदर असल्यामुळं एक विशिष्ट सौंदर्य देवाने सांगितलंच नाही. कलियुगी हे बरे म्हटले असे म्हणते. परंतु
अवयवांचं सौंदर्य असून ते चालत नाही. हे सौंदर्य कोणाचं आहे, कशाचं आहे? अवयवांचं आहे फक्त, आतलं नाही. अवयवांचं सौंदर्य देवाने सांगितलं आहे. सीताबरोबर कालच एक भक्तांनी फोन केला, म्हणे कलियुगी हे बरे परमेश्वर म्हणतात, मग त्रेतायुगात सीताबरोबर कसे काय म्हटले? म्हटले अवयव बाह्य अंगाने सौंदर्याची एक व्याख्यात विचारलेला दायंबांनी प्रश्न, त्याला उत्तर देण्याच्या अनुषंगानेच म्हटलं. याचा अर्थ ते सौंदर्य खरं खुरं जसं आहे तसं असं आहे नाही, तसं नाही आहे. देवाचं ते देवाचं, ते अवयवांनी, पण ते असून चालत नाही. अवयवांनी झळकणारे त्यातून ओसंडणारे जे तेज आहे ते खरं म्हणजे सौंदर्य. ते तेज असलं पाहिजे, ते लावण्य आहे. लावण्य म्हणजे काय? त्या सौंदर्याला झळाळी येणं, तेज निर्माण होणं. माणूस नुसतं जसं आहे तसं अवयवाकडे पाहून उपयोग आहे का? ते झळाळं पाहिजे, त्याच्यावरती आपल्याकडं पाहण्याची दृष्टी खिळली पाहिजे, तो प्रकाश तिथं असला पाहिजे, ते तेज तिथं असलं पाहिजे. म्हणून सौंदर्यामध्ये लावण्याची जेव्हा भर पडते तेव्हा त्याला सौंदर्य येतं. नुसतं सौंदर्य त्याला झळाळी ते परमेश्वराकडं, आणि ते फक्त दैवी असतं, ते परमेश्वराच्या ठिकाणी असतं. अवयवयुक्त सौंदर्य असू शकतं, आणि देवाने सांगितलं आमच्यासारखं कोणी येऊ शकतं, पण ते आमच्यासारखं म्हणजे फक्त अवयवांनी सांगितलं देवाने. ते दैवी म्हणजे ते लावण्य ते थोडी असतं. म्हणून लावण्य हे जे आहे ते झळकत असतं, ते ओसंडून वाहत असतं. या बाबतीत देवाने स्वतः काय सांगितलेलं आहे? अवताराच्या ठिकाणी ते लावण्य सौंदर्य होते, इतर अवताराच्या ठिकाणी ते नव्हते. कलियुगी हे बरे सांगितलं. याचा अर्थ काय? का परमेश्वराने जे स्वीकारलेलं आहे ते इतर अवताराच्या ठिकाणी नाही. कलियुगात 3 अवतार झाले, त्यातलं वेगळं वैशिष्ट्य पण देवाने सांगितलेलं आहे. आर्य नागर नागर आहे की नाही. येथीचे दैवी ते कॉफी नाही. परमेश्वर स्पष्ट सांगतात आमचं जे दैवी पण आहे ते मात्र कुठंच नाही म्हटलं. हे सौंदर्य जे आहे ते लावण्य आहे जे परमेश्वराने स्वीकारलेलं आहे ते मात्र कुठंच नाही. सौंदर्य अवयुक्त असू शकतं इकडं तिकडं, हे बनवू शकतात, परंतु लावण्य मात्र जे दैवी आहे ते मात्र कोणाच्याच ठिकाणी नाही. येथीचे सारखे अन्यत्र अतिपरी येथीचे दैवी ते कॉफी नाही. आमच्यासारखे बाह्य अंगाने अन्य असू शकतात कोणीतरी, परंतु आमचं जे दैवी पण आहे, जे लावण्य आहे ते मात्र कुठंच नाही. ईश्वरीचे जे सौंदर्य आहे, बाह्य सौंदर्य कदाचित जीवाच्या ठिकाणी असू शकतं, एखाद्या राहतात पण त्याच्यामुळं आपल्याला वाटतं ते, परंतु देवतेच्या ठाई ते असू शकतं बाह्य अंगाने. पण दैवी म्हणजे ते लावण्य पण जे आहे ते मात्र फक्त आणि फक्त परमेश्वराच्या श्रीमूर्तीच्या ठिकाणी असतं, परमेश्वराच्याच ठिकाणी असतं. म्हणून ते दैवी पण जे सौंदर्य लावण्य जे आहे ते फक्त परमेश्वराच्या ठिकाणी, ते दुसरीकडे कुठंच राहत नाही, असू शकत नाही. म्हणून येथीचे दैवी ते कॉपी नाही. हा एक गुण आपण बघितला फक्त सौंदर्याचा. असे अनेक गुण आहेत ते आपण पुढं पाहत राहणार आहे. सौंदर्य तुमच्या लक्षात आलं असेल, आणि या सौंदर्याच्या बाबतीत स्वामी श्री चक्रांच्या अनेक लीळा आपण बघू शकतो, स्वामी श्रीकृष्ण महाराजांच्या अनेक लीळा बघू शकतो, पाहू शकतो. परंतु ह्या सौंदर्याकडे सगळंच बघतात का? सर्वच बघू शकले का? ती नजर पण त्या जीवाची असली पाहिजे. ज्या वेळेस देव नांदेडला गेले गोरक्षण स्थान, तिथे तो ब्राह्मण होता ना, त्याला ते सौंदर्य दिसलं नाही. दिसलं का? जे भांडारेकरांना समजलं, कळालं, उमगलं, देव भांडारेकरांकडे गेले होते भिक्षा मागायला, आणि इथे भिक्षाच मागायला गेले होते. प्रक्रिया सारखीच आहे, सेम आहे. तर त्यांनी तर कामाला लावलं, आणि हे कामाला लागले. कामाला लागले ना, भांडारेकर कामाला लागले. चला हे माझे हितक्ष उठले, लागले कामाला देव मिळवण्यासाठी, आणि त्यांनी देवाला कामाला लावलं. आता आपण कामाला लागायचं का देवाला कामाला लावायचं हे आपण ठरवायचं. आपण देवाला कामाला लावलंय, धर्माला कामाला लावलंय नाही? किती वर्ष झाले? आपण लागायचं का लावायचं हा निर्णय जोपर्यंत तुमचा होत नाही तोपर्यंत तुम्ही दैवराटीचे ठरू शकत. आपण लागायचं, मग ते कसं लागायचं, कधी लागायचं, केव्हा लागायचं, कुठं लागायचं, का आत्ताच लागायचं? गाडीत किती सीट आहे आपले रिकामे? भारत मुनी किती घेऊ शकतो गाडीत? अजून 4-5 हात वर करा.
येताय गाडीत बसून दोघी, गाडीत बसायसाठी हात वर करा म्हटलंय. 2 हात हे जबरदस्ती गाडीत टाकायचे. आता हे उद्यापासून दिसा द्या का नाही विसत संघाला, ते आता हे जबरदस्ती नेता का नाही बाबा आपल्याला, काय हरकत नाही. तुम्हाला माहीत आहे बाबा पण नेणार नाही, आपण पण जाणार नाही, पण ते हिम्मत तर दाखवा. यस, हात वर करा. आपल्याला कामाला लागायचं असेल तर हात वर करतील, कामाला लावायचं असेल तर फक्त असतील. आपण कशात मोडलो? कामाला लावण्यामध्ये. म्हणून आपण धर्माला कामाला नाही लावायचं, धर्माच्या कामाला आपल्याला लावायचं. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. देवाचं सौंदर्य ज्यांनी बघितलं ते कामाला लागले, ज्यांना लक्षात आलं नाही, ज्यांनी नाही बघितलं त्यांनी देवाला कामाला लावलं. अशा अनेक वेळा आपल्याला बघतील कितीतरी ब्राह्मण, कितीतरी ठिकाणी देव वाडोवाडी फिरले, गावात फिरले, लग्नात गेले, आहे की नाही, सगळीकडे गेले. एकांकीच्या लेळ आठवा, एकांकीच्या लेळ आठवा. त्यातून कोणते जीव वेधले गेले, कोणते दर्शनी झाले, कोणते वेदवंत झाले, कोणते बोधवंत झाले, कोणते अनुसरले, त्यांची संख्या किती कमी आहे. मग आपण कशात बोडतो? दर्शनीमध्ये. दर्शनीमध्ये मोडतो, वेदवंतामध्ये बोडतो, बोधवंतामध्ये बोडतो, अनुसरल्यामध्ये मोडतो. दर्शनांची संख्या जास्तच असते. दर्शनी वेदवंत एकच होते औसा, परंतु तेही प्रेमाच्या भक्ताच्या पुढच्या म्हटले. एवढा वेद, एवढी आवड. देव स्वतः त्यांचं गुण गौरव करतात. बोधवंत पण अनुसरले, आपण कशात मोडतो? म्हणून आपण आपल्याला कामाला लावायचं का कामाला लागायचं हे ठरवा आणि आपलं हित करून घ्या. परमेश्वर त्यासाठीच त्यांनी सौंदर्य स्वीकारलेलं आहे. ते सौंदर्य आपल्याला कधीतरी छोटीशी झलक पाहायला भेटावी याची आस, चिंतन, मनन, आर्तता, प्रार्थना जर असेल तर ती भेटेल. परंतु तेवढ्या लेवलची आर्तता असली पाहिजे. भांडारीकरांची आर्तता वाढली, देव गेले. बाईसांची आर्तता वाढली, देव गेले. स्वतः गेले देव. आणि यांचा पाठीमागचं जे काही कर्म आहे ते आलं म्हणून देव स्वतः तिथं गेले. पण त्यांनी देवालाच कामाला लावलं. आणि जेव्हा वेळ आली, त्याला समजलं, उमजलं, तेव्हा तो म्हटला घरी जाऊ. आता घरी कशाला जायचं? तिथंच लगेच श्रीचरण जर धरले असते गोरक्षण स्थानाच्या ठिकाणी, कारण त्याला कळालं होतं अरे हे तर प्रत्यक्ष श्रीकृष्ण. लगेच उडी मारली असती, प्रायचित्त घेतलं असतं, दुःख केलं असतं तर देव घरी पण आले असते आणि त्याला काय नसतं दिलं. तो म्हटला घरी जाऊ. देवांत हे सांडा, पण हेच सांडवत नाही. आपण विचार केला घरी जाऊ, मग निर्णय घेऊ, मग विचारू, मार्गदर्शन घेऊ, परवानगी घेऊ, आणि परवानगी दिली तरी अमान्य करू. याचा अर्थ काय? आपण धर्माला कामाला लावलं की नाही? आपण कामी आलो का? ते भाग्यवान जीव आहे की ज्यांना घरून सांगितलं जातं जा एकदाची. खरंच भाग्यवान आहे, परंतु ते कळत नाही, लक्षात येत. आणि त्याही भाग्यवान आहे का? पण ही बी हिंमत आहे, खूप मोठी हिंमत आहे. नाही तर अडथळे तर तेच आहे मेन, एकामेकाचे. तेच अडथळे दूर झाल्यानंतर किती देवकृपा आहे, किती मोठी देवकृपा आहे, पण ते लक्षातच येत नाही. लक्षात आलं पाहिजे. म्हणून धर्म, सौंदर्य हा गुण परमेश्वराचा आपण बघितल्यानंतर तोची व्हावा, तोची भेटावं ही आस धरा. ते सौंदर्य आपल्याला सर्वांना परमेश्वराला कधीतरी परमेश्वराचं पाहायला भेटावं अशी प्रार्थना जर केली तर ते बी भेटेल. प्रचितीला येईल, अनुभवाला येईल, अनुभूतीला येईल, नक्की येईल. कारण त्या देवाने त्याच्यासाठीच ते स्वीकारलं आहे. स्वीकारलं कशासाठी? जीवासाठी. नाही तर देवाला काय सौंदर्य काय काय आहे काय नाही का? स्वरूपच आनंदमय, आनंद आहेच. मग आता सौंदर्य घेण्याची गरज काय? परंतु तरी त्या जीवासाठी कारणरूपाचं कार्याला आणलं आणि वाडोवाडी फिरत आहे. आलं लक्षात? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.